हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर. तर आंब्याचा सीझन आलाय म्हटल्यावर आंब्याची एखादी रेसिपी तर झालीच पाहिजे. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे कच्च्या कैरीची स्वादिष्ट आणि चटकदार अशी चटणी. आज आपण कच्च्या कैरीची चटणी करणार आहोत. त्यासाठी मी इथं 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत बघा आणि आता मी त्यांची ना साल काढून घेते. ही अशी पूर्ण साल त्याची काढून घ्यायची आहे. खूप जास्त खालपर्यंत काढायची नाही. थोडीशी साल जरी राहिली ना त्याला, तरी काही हरकत नाही. त्याने सुद्धा टेस्ट वाढते चटणीची. वरच्यावर फक्त ही कैरी अशी सोलून घ्यायची आहे बघा. ही मी अशी पूर्ण त्याची साल काढलेली आहे. आणि आता मी कैरीचे तुकडे करते. अगोदर मोठे-मोठे तुकडे करून घेते आणि त्यानंतर त्याचे लहान-लहान स्लाइस सुद्धा करून घेईल. म्हणजे आपल्या मिक्सरमध्ये आहे ना, ते व्यवस्थित असे वाटले जातात. हे बघा, मी असे मोठे-मोठे अगोदर तुकडे करून घेतलेले आहेत. आता मी यांचे आहे ना सगळे लहान-लहान असे स्लाइस करून घेते. जेवढे आपल्या मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटले जातील ना, असे स्लाइस करायचे आहेत. हे बघा, हे असे मी स्लाइस करून घेतलेले आहेत कैरीचे. तर चला आता आपण मसाल्याची तयारी करू. मसाल्यामध्ये काही जास्त इन्ग्रीडियंट्स टाकायचे नाहीयेत. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 6. त्यानंतर मिरची घेतलेली आहे हिरवी. आता मी हे सगळं आहे ना, एकत्र असं वाटून घेते. मिरची तुमच्या अंदाजाने घ्यायची आहे. जेवढं तुम्हाला कमी तिखट, जास्त तिखट हवं असेल ना, तर तेवढी मिरची घ्या. आणि आता ह्याची मी पेस्ट करून घेते. पेस्ट खूप लहान अशी करायची आहे, पाणी टाकायचं नाहीये. आणि जेवढी लहान होईल ना, तेवढी लहान अशी पेस्ट करून घ्यायची. हे बघा. आता मी याच्यामध्येच कैरी टाकते आपली. थोडी-थोडी अशी कैरी करून टाकायची त्याच्यात. खूप जास्त टाकली तर ती व्यवस्थित होणार नाही कैरी बारीक. त्यामुळे थोडी-थोडी अशी करून घ्यायची. हे बघा. आता ह्याच्यात सुद्धा मोठे-मोठे काही पार्ट्स राहिलेले आहेत कैरीचे. ते मी नेक्स्ट टाईमला साठी साईडला काढून ठेवते. आणि जेवढी पूर्ण बारीक झालेली आहे ना, तेवढी मी एका भांड्यामध्ये काढून घेते. ही मी अशी भांड्यामध्ये एका काढून घेतलेली आहे बघा. आणि आता उरलेली कैरी सुद्धा मी या मिक्सरमध्ये ना व्यवस्थित अशी वाटून घेते. छान बारीक अशी वाटायची आहे. खूपच जास्त पेस्ट सुद्धा करायची नाहीये. थोडीशी अगदी भरड-भरड ठेवायची आहे. खूप जास्त अशी करायची नाही बारीक. हे बघा. सगळी माझी कैरी वाटून झालेली आहे. आता मी मिक्स करते कारण आधीच्या कैरीमध्ये आपला मसाला होता. त्यात मी चवीपुरतं मीठ सुद्धा टाकते आणि आता हे मी व्यवस्थित एकजीव करते. म्हणजे आपलं मीठ सुद्धा सगळ्या कैरीला लागेल आणि मसाला सुद्धा सगळ्याला लागेल. असं मी एकजीव करून घेते. चला आता दुसरीकडे मी गॅस पेटवते. गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे मोठीशी. कढईमध्ये तेल ओतते. तेलामध्ये मी जिरे टाकलेत. त्यानंतर थोडीशी मोहरी टाकलेली आहे. हे 3 मिरच्या टाकलेले आहेत 2. आणि आता त्याच्यामध्ये आपली जी कैरी होती ना, ती सगळी टाकून द्यायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करायची. गॅस मोठाच ठेवायचा आहे. फुल गॅसवर याला परतायचं आहे आणि शिजवायचं तर अजिबात नाही. फक्त तेल आहे ना, ते पूर्ण मसाल्याला लागेल आणि पूर्ण असं गरम होईल ना, एवढंच फक्त परतायचं आहे. जी कैरी आहे ना आपली, ती शिजवायची नाहीये. तर हे बघा माझं परतून झालं आणि आता आपली चटणी सुद्धा रेडी आहे. ही चटणी आहे ना कोरडी सुद्धा इतकी छान लागते ना, खूप छान लागते. चपाती, भाकरी याच्यासोबत सुद्धा खायला खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.